गव्हाचा चीक न काढता ज्यांना कुरडई बनवता येत नसेल त्यांनी या पद्धतीने गव्हाची कुरडई बनवायची आहे। चला तर बनवू। अशा पद्धतीने ही ट्रिक वापरून गव्हाची कुरडई तुम्ही बनवून पहा। आज अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीने ज्यांना गव्हाचा चीक काढून कुरडई जमत नाही त्यांना मी ही कुरडई कशी बनवायची ते सांगणार आहे सोप्या पद्धतीने। आणि हे बघा, ही झटपट इन्स्टंट कुरडई आहे, याला काहीच वेळ लागत नाही। त्यासाठी मी इथे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये भांडं गरम होऊ द्या गंज, आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ठेवलेलं आहे गरम करायला। पाणी चांगलं उकळू द्या। आणि हे बघा, ही झटपट कुरडई आहे आणि लवकर होते। कधीही बनवा तुम्ही, फक्त ऊन पाहिजे, उन्हातच बनवा, पण वेळ याला जास्ती अजिबात लागत नाही। आता हे 1 ग्लास पाणी मी कमी प्रमाणात सांगित आहे, तुम्हाला आवडलं तर जास्ती प्रमाणात बनवा। आता 1 ग्लास पाणी मी इथे उकळू दिलेलं आहे चांगलं। त्याच्यामध्ये मीठ आणि चवीपुरता ओवा, आणि पाहिजे असेल तर तिखट टाका, पण नाही मी साधीच केलेली आहे। आणि जिरं, ओवा, आणि आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तिखटाची पाहिजे असेल तर तिखट पण टाकू शकता किंवा चिली फ्लेक्स टाका, काही पण। आणि नुसत्या तळून खायला हे बघा नाश्त्याच्या वेळेस मस्त वाटतात, या मस्त क्रिस्पी होतात। आणि मीठ टाकलेलं आहे आणि ओवा, जिरं पण टाकलेलं आहे, पाहिजे असेल तर जिरं पावडर, काळी मिरी पण टाकू शकता, चिली फ्लेक्स आवडीप्रमाणे। आणि हे बघा, आता इथे मी कोरडी कणिक टाकलेली आहे, पण थोडं लक्षात घ्या, पाहिजे तर आपण 1 ग्लासला 1 ग्लास कणिक आपण भिजत घालून 1 तासाआधी त्याच्यावर थोडं पाणी ठेवून मग ती कणिक आपण त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं आणि पुन्हा थोडी पातळ करून या पाण्यामध्ये तशीच टाकायची आहे। थोडी पातळ नका करू, तशीच टाकायची। आणि आता मी ते कोरडं पीठ टाकलेलं आहे गरम पाण्यात, ते बघा लाटण्याने चांगलं त्याला मी खोरून घेतलेलं आहे। एकदम चांगलं मिक्स करून घ्या, गुठळ्या नका राहू देऊ, कणिक असल्यामुळे गुठळ्या होतात। आणि हे बघा, आता याला चम्मचनी पण चांगलं मिक्स करायचं आहे। आणि भांडं गरम राहते, चांगलं घट्ट पकडून ठेवा आणि मस्त याला चम्मचनी पण 1 जाड चम्मच घ्या। थोडं हे पीठ जास्ती एकदम खूप घट्ट होऊन जाते, त्याच्यामुळे चम्मच थोडा स्पीडनी आणि थोडा दाटून थोडं घट्ट हे करून दाबून हे पीठ मिक्स करा। आणि हे बघा, शिजू द्या 5 ते 10 मिनिट, याला मंद आचेवरती शिजू द्या। उकळत्या पाण्यात टाकल्यामुळे कणिक तर लवकरच शिजते, पण 10 मिनिट चांगलं शिजू द्या। आणि आता इथे मी एक शेव कुरडईचा जो साचा आहे, आपण ज्याने कुरडया बनवतो शेवाच्या, तो साचा घेतलेला आहे। छोट्या चम्मचनी गरमच पीठ टाका, थंड आलं तर हे पीठ अजिबात तुम्हाला त्रास होईल। गरम कापडाने साचा चांगला पकडून ठेवा आणि आता हे पीठ टाकून द्या आणि हळूहळू याच्या तुम्ही शेव कुरडया पिळून घ्या। पण जी ट्रिक मी तुम्हाला एक सांगितलेली आहे की कणिक भिजत घालायची 1 तास आधी आणि त्याच्यावर मळलेलं पाणी काढून टाकायचं। झटपट बनवायची असेल तर अशी बनवा, पण तशी चांगली वाटते, पांढरी होते पुन्हा शुभ्र। आणि फटाफट याच्या गरमच आपल्याला कुरडया पिळायला घ्यायच्या आहे, थंड अजिबात होऊ देऊ नका, नाहीतर कुरडई बिघडून जाईल। आणि ही फक्त गव्हाच्या पिठापासून केलेली कुरडई आहे, पांढरी शुभ्र होते। आणि कणिक भिजत घालून जर 1 तास मुरू देऊन आणि त्याच्यावरचं पाणी काढून घ्यायचं, नंतर जर तशीच्या तशीच गाढी कणिक या गरम पाण्यामध्ये जर टाकली आणि ती वळून आपण जर त्याची कुरडई बनवली, ती एकदम पांढरी शुभ्र होते। पण आणि हे बघा, ही कुरडई एकदम सगळी नका तळू, तेल थोडं जास्त लागते आणि लवकर शेव करायच्या, पण पूर्ण अख्खी कुरडई पिळायची, पण तोडून हे बघा तळा, त्याच्यामुळे काय होते शेव वेगळे होतात आणि मस्त लवकर निघतात, कमी तेलामध्ये पण लवकर निघतात आणि मस्त खुसखुशीत वाटतात। थोडी कडक राहते, एकदम दाट राहते, त्याच्यामुळे काय होते आपल्या साध्या कुरडईसारखी नाही फुलत तेवढी, पण चवीला मस्त एकदम टेस्टी वाटते। आपण कणकीचे धापडे करतो ना, तशी मस्त आंबटसर मस्त चव वाटेल, चवीला खूप टेस्टी। झटपट ज्यांना येत असेल त्यांनी ही कुरडई कणिक भिजून घालूनच करून बघा। आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात ते नक्की मला कॉमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडला जर तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब करा, फुल वॉच करा, लाईक कॉमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा मैत्रिणींनो। बाय, पुन्हा भेटू। आणि झटपट कुरडई ही माझी नक्की तुम्ही रेसिपी ट्राय करा, खूप लवकर होते। मी बघितलं आणि पटकनच बनवायला घेतली, पण काय झालं थोडं कणिक भिजत घालून करायची आहे, ती कशी थोडी आणखी सॉफ्ट होते, कणिक लवकर शिजायला मदत होते। आणि बघा, तळून एकदम क्रिस्पी झालेले आहे, मी तोडून तळलेली आहे, अख्खी काही तळलेली नाही, तेल खूप जास्ती नका टाकू। शेंगदाणे, गोडलिंब, जाड पोहे तळून याचा मस्त चिवडा पण होतो छान खुसखुशीत।